साड्यांच्या व गारमेंट मालाच्या आड होणारी गुटख्याची वाहतूक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी रोखली असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजनाळी नजीक लावण्यात आलेल्या चेकपोस्टजवळ गुटख्याच्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे। ट्रकसह 10,62,874 रुपये किमतीचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी हस्तगत करत मालेगावच्या दोघांना बेड्या ठोकल्या आहे। वाहिद आरिफ बिंजारी राहणार मालेगाव, शोएब खान मुजीब खान राहणार मालेगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा आरोपींचे नावे असून त्यांच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांनी सदरचा माल कुठून आणला व कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केली आहे। पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल 14 एप्रिल 2024 रोजी माननीय SP साहेब यांच्या आदेशाने आंतरजिल्हा चेक पोस्ट जे कार्यान्वित करण्यात आले आहे त्यामध्ये नाकाबंदी दरम्यान एक संशयित ट्रक येणार आहे अशी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्या माहितीवरून आम्ही माननीय SP साहेब, ॲडिशनल SP साहेब तसेच SDPO सोनोने साहेब यांच्याशी आम्ही सदर ट्रकबाबत माहिती दिली। त्यानंतर त्यांनी आम्हाला सूचना दिल्या। त्या सूचनेप्रमाणे आम्ही टीम डेप्यूट केली। त्या टीममध्ये PSI गुट्टे, पोलीस हवालदार कुणाल पाटील, पोलीस शिपाई विशाल पाटील, कुणाल चिंगाने, सांगळे व रवींद्र राजपूत अशी टीम नेमली। त्या टीमने सदर चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान संशयित जी गाडी सुरतवरून मालेगावला चालली होती त्या गाडीला अडवलं। अडवल्यानंतर सदर संशयित गाडीची तपासणी केली असता त्या ठिकाणी सुमारे 4,06,000चा गुटखा हा मिळून आला आहे। सदर गाडी बाबत सखोल चौकशी चालू आहे। त्याबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI गुट्टे करत आहे। जास्तीत जास्त माहिती अपडेट करून सदर माला कुठून आला, कुठे चालला होता याबाबत आम्ही परीक्षण करत आहोत। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिक्षण व संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या चित्ररथाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे। मुलांना शिक्षणाकडे वळवा असा संदेश पापा खरात ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथातून देण्यात आला आहे। यावेळी शिक्षण व संविधानाचे महत्त्व सांगणारे विविध प्रकारचे बॅनर ट्रॅक्टरला लावण्यात आले होते। पापा खरात ग्रुपच्या प्रबोधनात्मक चित्ररथाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळच्या सुमारास जुन्या महानगरपालिका चौकातून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत शोभायात्रेला सुरुवात झाली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवरायांचा विजय असो, महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। डीजेच्या तालावर अनेक मान्यवरांनी ठेका धरल्याचे दिसून आले। पापा खरात ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून भीम जयंतीनिमित्त विविध प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। त्याच माध्यमातून यावर्षी देखील विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत महामानवाची जयंती साजरी करण्यात आली। यावेळी पापा खरात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबलू खरात, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद गरुड, उपाध्यक्ष दीपक गोयर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री, राष्ट्रवादीचे जोसेफ मलबारी, राष्ट्रवादीचे सुमित पवार, अमित पवार, शंकर खरात, विजय खरात, सुरेश वाणी, धर्मराज पाटील, किरण खरात यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे दरवर्षी पापा ग्रुपच्या माध्यमातून 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते आणि जोमाने आणि उत्साहाने दरवर्षी वेगवेगळे देखावे देखील आपण या ठिकाणी या माध्यमातून करत असतो, ज्या माध्यमातून समाज व्यवस्थेला एक नवीन चैतन्य आणि एक नवीन ऊर्जा मिळते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून। आणि सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जर बाबांनी जर आपल्याला संविधान दिलं नसतं तर आज शेळीमेंढीसारखी प्रत्येक नागरिकाची ही अवस्था झाली असती। जय संविधान, बाबासाहेब आंबेडकरांचा विजय। प्रतिनिधी सुनील निकम,
माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतातील प्रत्येक व्यक्तीला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत. मात्र संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य या देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. बाबासाहेबांचे कार्य कोण्या एका समाजासाठी मर्यादित नसून ते भारतातील प्रत्येक घटकासाठी होते, असे मत आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात मान्यवरांनी व्यक्त केले. शहरातील वीर सावरकर मार्गावरील आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या शेजारील सभागृहात आज मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने पोलीस आणि पत्रकार यांच्या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून देशाचे संविधान आणि बाबासाहेबांचे साहित्य या विषयावर संवाद करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची उपस्थिती होती. यावेळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत मदाने, विशाल ठाकूर, उपाध्यक्ष रविकुमार शिंदे, सचिव डी.बी. पाटील, सरचिटणीस सुवर्णा टेंबेकर, प्रांतिक प्रतिनिधी प्राध्यापक जसपाल सिंह सिसोदिया, निखिल सूर्यवंशी, प्रशांत परदेशी, प्रकाश चव्हाण, दत्ता बागुल, सचिन उपकारे यांच्या सहकार्यकारिणी सदस्य सुनील सिंह परदेशी, शोभा आखाडे, नवाब अन्सारी, पवन मराठे, सुनील निकम, मनोज बैसाने, जॉनी पवार, सोपान देसले, महेंद्र राजपूत, गणेश पवार, मनोज चौधरी, किशोर पाटील, पंकज पाटील, सिद्धार्थ मोरे, राजू कापडनीस, गोपाल कापडनीस, देवेंद्र पाठक, निलेश भंडारी, पप्पू सोनी, प्रदीप राजपूत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात संविधान तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य तसेच युवा पिढीसाठी असणारे मार्गदर्शन या विषयावर पोलीस आणि पत्रकार यांचा संवाद पार पडला. या संवादाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक व्यक्तीला विशेष अधिकार दिले आहेत. या देशात तयार होणारे प्रत्येक कायदे हे संविधानाच्या मार्गदर्शनाने तयार केले जातात. भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ असे आहे. मात्र या संविधानाची माहिती सोप्या पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांचे साहित्य प्रत्येकासाठी मार्गदर्शक असे आहे. त्यामुळे या साहित्याच्या माध्यमातून देखील जनजागृती झाली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. भविष्यात पोलीस आणि पत्रकार यांच्या माध्यमातून जिल्ह्यात संविधानाचा जागर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात आदरणीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब किशोर काळे साहेब आणि आमच्या पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे सर्व सभासद आणि संचालक यांनी हजेरी लावली. मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सामाजिक एकतेचा संदेश देणारे कार्यक्रम जास्तीत जास्त घेण्याचा उपक्रम राबवणं सुरू केला आहे. परवाच न्याहाळोद गावात आमच्या संचालिका यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायाधीश संदीप स्वामी साहेबांनी कायदाविषयक जनजागृती करणारी माहिती दिली. तर आज पोलीस अधीक्षक साहेब यांनी वेगवेगळ्या कायद्यांवर पत्रकार आणि जनता यांच्यामधील संवादासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यापुढे देखील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने असेच कार्यक्रम राबवले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासंदर्भात प्रत्येक सभासदाने आपले मत व्यक्त केले आणि बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ही बाब प्रकर्षाने जनजागृती करणारी ठरेल अशी अपेक्षा बाळगतो. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध उपक्रमांनी धुळेकरांनी अभिवादन केल्याचे दिसून आले. रक्तदान शिबिर, फलक अनावरण, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त धुळ्यात उत्साह संचारल्याचं दिसून आलं. सकाळपासूनच शहरातील मध्यवर्ती भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी गर्दी केली होती. त्यानंतर देवपुरात देखील चर्मकार समाजाच्या वतीने बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. शहरातील नटराज टॉकीजच्या पाठीमागे असणाऱ्या निळ्या चौकात देखील बाबासाहेबांच्या नावाचं फलक अनावरण करून अनोख्या प्रकारे रिपीट
अनोख्या प्रकारे जयंती साजरी करण्यात आली। तर सायंकाळच्या सुमारास विविध मिरवणुकांमधून विविध प्रकारचे संदेश देत महामानवासमोर भीम अनुयायी नतमस्तक झाल्याचे दिसून आले। एकंदरीतच विविध प्रकारच्या सामाजिक प्रबोधनात्मक समाज उपयोगी उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवरायांचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो आदी घोषणा देत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शहरातील विविध भागातील नागरिक जयंती साजरा करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते। सालाबादाप्रमाणे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे। तर विविध प्रकारचे उपक्रम आमच्या मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असतात। यंदा देखील आम्ही या ठिकाणी लोकजन शक्ती पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दिलीपप्पा साळवे आणि त्यांच्या सर्व कार्मिकसह अजयनगरचे PI साहेब व त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी फलकाचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं आहे। आजच्या या मंगल दिवसाला देशातील सर्व प्रबुद्ध समाज नागरिकांना आणि देशवासियांना आम्ही या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या आम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथील महाले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामघोषाचा जय जयकार करण्यात आला। सतीश महाले यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, संदेश भूमीचे आनंद सैंदाने, राज चव्हाण, ॲडव्होकेट संतोष जाधव, केतन जाधव, पवन जाधव, पंकज नगराळे, धीरज मोकळे, पंकज चौधरी, प्रसाद महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123व्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक प्रवेशद्वार 31 जुलै 1937 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस धुळे दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, संदेश भूमी जिला आपण म्हणतो, या ठिकाणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिलेला होता तमाम जनतेला। त्या संदेश भूमीचं प्रवेशद्वार या ठिकाणी गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये दिवस रात्र करून करण्यात आलं। ते प्रवेशद्वार आम्ही महाले प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने स्वखर्चाने केलं आणि त्यामागचा कुठलाही राजकीय किंवा स्वार्थाचा हेतू मनामध्ये न ठेवता फक्त धुळे महानगरातल्या तसेच धुळे जिल्ह्यातल्या जनतेला, मग ती दलित जनता असो, OBC असो किंवा दलित इतर किंवा OBC इतर जनता असो, तमाम जनतेला, धुळे महानगरात येणाऱ्या जनतेला हे कळायला पाहिजे की भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली आहे ती लांडोर बंगल्याच्या पाठोपाठ ही भूमी सुद्धा होती। म्हणजे 1937 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे महानगरात सुद्धा येऊन गेले आणि या ठिकाणाहूनच त्यांनी संदेश दिलेला होता। हे सर्व तमाम जनतेला कळायला पाहिजे। हा प्रांजळ हेतू डोळ्यासमोर ठेवून हे प्रवेशद्वाराचं काम करण्यात आलं। आजच्या या बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने या प्रवेशद्वाराच्या लोकार्पणाप्रसंगी उपस्थित असलेल्या तमाम माझ्या बंधुतुल्य आणि भगिनीतुल्य मित्रांना, सहकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आगामी कालखंडात सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाहू फुले आंबेडकरवादी विचारांनी आगामी कालखंडामध्ये सुद्धा आपण मार्गक्रमण करून एकोप्याने या ठिकाणी वावरून उन्नतीच्या मार्गावर चालूया, अशा प्रकारचं प्रांजळ मत मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या संदेशभूमीचे प्रणेते आनंदजी सैंदाने, संजूभाऊ आहिरे, त्याचबरोबर सुनीलभाऊ थोरात, गवळे साहेब, गोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले या
आलेले राजभाऊ दामोदर या ठिकाणी तमाम राजभाऊ चव्हाण आणि तमाम माझे सर्व बंधुतुल्य सहकारी ॲडव्होकेट संतोष भाऊ जाधव यांच्यासह उपस्थित सर्व तमाम लोंढे परिवाराचं बापू लोंढे या सर्व तमाम माझ्या बंधुतुल्य आणि पितृतुल्य सहकाऱ्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आगामी कालखंडात सुद्धा या संदेश भूमीचं पावित्र्य राखण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथे भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 133व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्यावर उजाळा देखील टाकण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू दामू शिरसाट यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ठाणेर येथील विविध क्षेत्रातील मान्यवर व शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. बौद्धाचार्य शशिकांत बागले यांनी अभिवादन करण्यासाठी जमलेल्या उपस्थितांना सामूहिक श्रीशरण पंचशील पठण केले. तसेच संध्याकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष दगडू शिरसाट, सरपंच मेघा निकम, जिल्हा परिषद सदस्य भैरवी शिरसाट, शिरपूर पंचायत समितीचे उपसभापती विजय बागुल, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे, माजी जिल्हा परिषद सभापती नरेंद्र सिंह जमादार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ठाणेर येथील आजी माजी पदाधिकारी व समाज बांधव. प्रतिनिधी मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, ठाणेर.